brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शोषित आणि वंचितांचं संघटन करून समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून लढणारे ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालंय. बाबा आढाव म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ. बाबा सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचं संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केलं. आपल्या सामाजिक कार्यासाठी बाबा आढावांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. ते उत्तम लेखक आणि वक्ते राहिले. आपल्या व्याख्यानाची सुरुवात बाबा नेहमी महात्मा फुल्यांच्या सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर या अखंडाने करायचे. त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हमाल पंचायतीची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केलं. पाठीवर ओझं वाहणाऱ्या हमालांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांच्या श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. गुलटेकडी येथे त्यांनी उभी केलेली हमाल पंचायतीची भव्य वास्तू त्याची साक्ष आहे. ही संस्था हमालांनी चालवायचं धाडस केलं ते डॉक्टर बाबांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळेच. हे हमाल भवन समाज परिवर्तनाचं केंद्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या इमारतीमध्ये आजही चर्चासत्र आणि शिबिरं होतात. 1992 ते 1970 पर्यंत बाबा राजकारणात सक्रिय होते, परंतु समाजवादी पक्षाने आणीबाणीत पक्ष विसर्जित केला. ही ऐतिहासिक चूक समाजवादी मंडळींकडून झाली. तेव्हा बाबांना बजावण्यात आलं की समाजकारणाचे जोडे दाराच्या बाहेर ठेवूनच पक्षीय राजकारणात या. द्विधा मनस्थितीत काम करण्यापेक्षा बाबांनी त्यावेळी सामाजिक चळवळीत झोकून देण्याचा निर्धार केला. पुढे बाबांनी जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं. 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्यासाठी तासनतास बसावं लागायचं. माणसांच्या मनात खोलवर रुजलेली जातीयता मुळासह नष्ट करावी, गावातून जातीयता हद्दपार करावी या विचाराने बाबांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. 60 व 70च्या दशकातील ह्या चळवळीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. याचबरोबर कष्टाची भाकर या त्यांच्या उपक्रमातून स्वच्छ, स्वस्त आणि सकस आहार, ना नफा ना तोटा या तत्वावर गेल्या 40 ते 45 वर्षांपासून गोरगरिबांना दिलं जातं. त्याच्या 9 शाखा पुणे शहरात आहेत. बाबा आढावांचा SM जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य अशा व्यक्तींशी संबंध होता. SM जोशी हे त्यांचे मार्गदर्शक होते. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा वारसा चालवणारे सत्यशोधक म्हणून डॉक्टर बाबा आढावांकडे पाहिलं जातं. जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे बाबा आढाव धावून जात होते. डॉक्टर बाबा आढावांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे. जोगतिणीच्या पुनर्वसनाचं कामही त्यांनी हाती घेतलं होतं. माणुसकीला काळीमा फासणारी जोगतिणीची प्रथा नामशेष करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. देवदासींची प्रथा संपवण्यासाठी बाबा आढावांनी फार मोठा लढा दिला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यातही बाबा आढावांचा सक्रिय सहभाग होता. हा लढा केवळ दलितांचा नव्हता, तो समाज परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या अस्मितेचाही लढा होता. नामांतराच्या लढ्यातील अनेकांना कारागृहात डांबून ठेवण्यात आलं. त्यात बाबा आढावही होते. याचबरोबर डॉक्टर बाबा आढावांनी महाराष्ट्रातील प्रगतिशील कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना पुरोगामी सत्यशोधक या पत्रिकेच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळवून दिले. 45हून अधिक वर्षांपासून ही पत्रिका नियमितपणे प्रकाशित होते. नुकतीच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये EVM मध्ये घोटाळे केल्याचे आरोप केले गेले. नागरिकांच्या शंकांचं निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्या विरोधात आवाज उठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये या भूमिकेतून बाबांनी फुलेवाड्यातून आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केली. राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी बाबांनी वयाच्या 95व्या वर्षी उपोषण केलं. अशी बाबा आढावांची कारकीर्द राहिली आहे. डॉक्टर बाबा आढावांना मुंबई तककडून भावपूर्ण आदरांजली.